जय श्री कृष्ण। आज आपण भगवद्गीतेचा संपूर्ण सार जाणून घेणार आहोत। एक असं ज्ञान जे केवळ युद्धाच्या रणभूमीत दिलं गेलं नाही, तर ते संपूर्ण जीवनाला दिशा देणारं आहे। श्रीमद्भगवद्गीता ही केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, ती आत्मज्ञानाची गाथा आहे। ही संवाद आहे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातला, पण खरं तर ती संवाद आहे आपल्याला आणि आपल्या अंतरात्म्याला। अध्याय 1। अर्जुन विषाद योग। युद्धभूमीत अर्जुन गांगरतो। तो आपल्या बंधूंविरुद्ध शस्त्र उचलू शकत नाही। दुःख, मोह आणि असमंजस्यात तो हरवतो। संदेश: जीवनात संकट आली, मन विचलित झालं तरी सत्याचा मार्ग सोडू नका। विचार करा, स्वतःला समजून घ्या। अध्याय 2। सांख्य योग। श्रीकृष्ण सांगतात, आत्मा अमर आहे, शरीर नाशवंत आहे, मृत्यू ही केवळ एका अवस्थेची समाप्ती आहे। संदेश: आपण शरीर नव्हे, आपण आत्मा आहोत। नाश होतो तो देह, आत्मा नाही। त्यामुळे कर्म करत रहा, परिणामाची चिंता न करता। अध्याय 3। कर्मयोग। कर्म कर, फळाची आशा नको। भगवान सांगतात, निष्काम कर्म हेच श्रेष्ठ। कर्मातूनच जीवन निर्मिती होते। संदेश: आपलं काम प्रामाणिकपणे करा, त्यातूनच ईश्वर प्राप्ती होते। अध्याय 4। ज्ञान कर्म संन्यास योग। भगवान सांगतात, हे ज्ञान मी सूर्याला दिलं, तो मनुला, मग ऋषींना। ही परंपरा आहे। संदेश: जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता तेव्हा गुरु, ज्ञान आणि कृपा तुम्हाला लाभतात। अध्याय 5। संन्यास योग। कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही श्रेष्ठ आहेत, पण कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे। संदेश: संन्यास घेतल्याशिवायही आपण कर्म करत करत ईश्वर प्राप्ती करू शकतो। अध्याय 6। ध्यान योग। भगवान सांगतात, मनाचं नियंत्रण, एकाग्रता आणि ध्यानाचं महत्त्व। संदेश: जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा योगी आहे। अध्याय 7। ज्ञान विज्ञान योग। मीच सर्वाचा आदी प्रभू आहे। भगवान सांगतात, या सृष्टीत जे काही आहे ते माझं रूप आहे। संदेश: आपण सर्वत्र ईश्वर पाहायला शिकलं तर द्वेष संपतो आणि भक्ती सुरू होते। अध्याय 8। अक्षर ब्रह्मयोग। मृत्युसमयी जो माझं स्मरण करतो तो मला प्राप्त होतो। संदेश: आयुष्यभर मनात भगवंत असला तर मृत्यू पण मोक्षदायी ठरतो। अध्याय 9। राजविद्या राजगुह्य योग। सर्वात गूढ ज्ञान, भगवंताचा आपल्यावर प्रेम। संदेश: एकांतातसुद्धा मी तुझ्यासोबत आहे, ही भावना ठेवा। अध्याय 10। विभूती योग। माझ्या विभूती म्हणजे वैश्विक रूप जाणून घे। संदेश: निसर्ग, तेज, बुद्धी, श्रद्धा हे सर्व भगवंताचं रूप आहे। अध्याय 11। विश्वरूप दर्शन योग। भगवान अर्जुनाला आपलं विराट रूप दाखवतात, एकाच वेळी हजारो डोळे, हात, रूपा। संदेश: परमेश्वर सर्वत्र आहे, भयंकर, सुंदर, अनंत। अध्याय 12। भक्तियोग। सर्वात श्रेष्ठ मार्ग कोणता? भक्ती। संदेश: प्रेम, समर्पण, विश्वास हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे। अध्याय 13। क्षेत्र क्षेत्रज्ञ योग। शरीर म्हणजे क्षेत्र, आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ। संदेश: आपण निरीक्षक आहोत, शरीर नव्हे, शुद्ध आत्मा आहोत। अध्याय 14। गुणत्रय विभाग योग। सत्व, रज आणि तमक हे 3 गुण सर्वांना बांधून ठेवतात। संदेश: सत्वगुण वाढवा, शांती, शुद्धता, सात्विकता। अध्याय 15। पुरुषोत्तम योग। भगवान सांगतात, हे जग म्हणजे ऊर्ध्वमूल वृक्ष आहे, त्याचा खरा मूळ फक्त मी आहे। संदेश: जगात हरवू नका, मुळाशी जोडा म्हणजे परमात्म्याशी। अध्याय 16। दैवासुर संपद विभाग योग। दैवी आणि आसुरी स्वभाव। दैवी म्हणजे विनय, क्षमा, आसुरी म्हणजे अभिमान, राग। संदेश: स्वतःच्या स्वभावाकडे पहा, दैवी स्वभाव विकसित करा। अध्याय 17। श्रद्धात्रय विभाग योग। श्रद्धा 3 प्रकारची असते, सात्विक, राजस, तामस। संदेश: श्रद्धा जशी तशी कृती, कृती जशी तशी फल। अध्याय 18। मोक्ष संन्यास योग। अंतिम मार्गदर्शन, सर्व कर्मे मला अर्पण करून कार्य करा। संदेश: सर्व धर्मांचे परित्याग करून फक्त माझ्या आश्रयाला ये, हीच अंतिम शिकवण। अंतिम विचार: भगवद्गीता सांगते, जीवन हे युद्ध आहे। शंका, मोह, अहंकार हे सर्व आपले शत्रू आहेत, आणि श्रीकृष्ण आपले अंतरात्मा। जो अंतर्मन ऐकतो तोच खरा अर्जुन आहे। जीवनात काहीही घडो, श्रीकृष्णाचं नाम मनात ठेवा, कारण तोच आपला खरा मार्गदर्शक आहे। श्रीकृष्णार्पणमस्तु।